नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतन व्यवस्था या मालिकेतील आजचा आपला 40वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सुभेदार म्हणजे काय. ही मालिका जेव्हा आपण चालू केली तेव्हा सुरुवातीच्याच व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट नमूद केली होती की ज्या वेळेला आपण शिवकालीन वतन व्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेला बरीचशी नावं आपल्यासमोर अशी येतात की जी वतन संस्थेचा भाग नसतात किंवा बरीचशी पदं आपल्यासमोर अशी येतात की जी वतन संस्थेचा भाग नसतात, परंतु त्यांची नावं कुठेतरी वतन संस्थेतल्या इतर वतनदारांशी मिळती जुळती असतात. म्हणून आपल्याला असं वाटतं की हे पद पण वतन संस्थेचा भाग असावं. हा गोंधळ होऊ नये म्हणून आपण शिवकालीन वतन संस्थेमध्ये जे वतनदार होते, पाटील, कुलकर्णी, देशपांडे, त्यानंतर इनामदार म्हणतो आपण, जहागीरदार असतील, जमीनदार असतील, त्याच्याबरोबरच जे वतनदार नव्हते पण वतनदार वाटतात आणि मनामध्ये संभ्रम निर्माण करतात अशा काही पदांची पण माहिती घेणार होतो. तर अशाच एक पदांपैकी, गोंधळ निर्माण करणाऱ्या पदांपैकी एक पद आहे सुभेदार. सुभेदार हे पद आपल्या सगळ्यांना असं वाटतं की हे वतन संस्थेशी निगडीत असावं कारण ते जमीनदार, जहागीरदार यांच्याशी जुळतं, परंतु हे वास्तवामध्ये वतन संस्थेशी निगडीत पद नसून एक शासकीय आणि प्रशासकीय पद आहे. परंतु वतन संस्था ज्या महसूल खात्याशी जोडलेली आहे त्याचे जे भाग पडतात, गाव, परगणा, तर्फ, सुभा हे भाग पडतात, त्या सुभ्याचा प्रमुख असणारी जी व्यक्ती असते त्याला सुभेदार म्हणत असतात. म्हणजे एका अर्थाने कुठे नाही कुठेतरी याचा वतन संस्थेशी संबंध येतो, पण हे जे पद आहे हे शासकीय प्रशासकीय पद आहे आणि सुभेदाराची जी नेमणूक असते तो राजा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून, तो हिंदू असो किंवा मुस्लिम असो, राजा प्रशासकीय अधिकारी म्हणून सुभेदाराची नेमणूक करत असे आणि सुभेदाराला जनतेकडून काही घेण्याचा हक्क नसे. सुभेदाराला कुठली गोष्ट राजाने जनतेकडून घेण्यासाठी जमीन वगैरे इनाम दिलेली नसे की त्यातून तो त्याचा खर्च भागवत असे. सुभेदार हे पद मुख्यत्वे करून रोखीने चालणारं पद होतं, रोखीने त्याचा पगार होत असे आणि प्रशासकीय यंत्रणेतलं पद होतं. आता मग सुभा म्हणजे काय, म्हणजे हे जर सुभेदार पदाबद्दल, सुभा म्हणजे काय. पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळी राज्य होती. आपला देश जो होता तो देश अखंड नव्हता. एखादा जेव्हा मोठं साम्राज्य आपल्या देशामध्ये निर्माण होत असेल, मौर्य साम्राज्य असेल, मुघल साम्राज्य असेल, मराठा साम्राज्य असेल, त्यावेळेला त्या साम्राज्याची महसूल विभागणी करण्यासाठी किंवा राजस्व गोळा करण्यासाठी त्या भूभागाचे वेगळे वेगळे प्रांत पाडावे लागत असत. आज जसं आपण बघतो की आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळी राज्य आहेत, म्हणजे बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तमिळनाडू आहे, अशी राज्य आहेत वेगवेगळी. तशी इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी जे त्यांच्या महसूल व्यवस्थेसाठी त्यांच्या साम्राज्याचे, ब्रिटिश साम्राज्यच म्हणू शकतो आपण, भारत देशावर पसरलेलं होतं, त्या ब्रिटिश राज्याचे त्यांनी जे भाग पाडले त्याला प्रांत असं म्हणतात. आणि मुघल कालखंडामध्ये अकबर बादशाहने ही पद्धत पहिल्यांदा राबवली, महसूल पद्धत मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये भारतामध्ये. तर अकबराच्या काळामध्ये मुघल राजवटीमध्ये मुघल साम्राज्याचे जे भाग पाडले त्याला सुभा असं म्हणत असत आणि बादशाहने त्या प्रत्येक सुभ्यावर नेमलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सुभेदार असं म्हणत असत. त्यामुळे सुभेदार हा जो शब्द आहे तो सुभेदार हा शब्द आपल्याला 3 कालखंडामध्ये प्रामुख्याने आढळून येतो. पहिला म्हणजे मुघल कालखंड, त्याच्यामध्ये या शब्दाची उत्पत्ती झाली. दुसरा मराठा कालखंड आणि तिसरा इंग्रज कालखंड. हा शब्द एकच असला तरी 3 वेगवेगळ्या कालखंडामध्ये तो थोडा वेगवेगळ्या अर्थाने वापरला जात होता. त्याचे अर्थ, कर्तव्य, जबाबदाऱ्या थोड्या बदलत होत्या. त्याचबरोबर सुभेदार हे पद जे होतं त्या पदाचे हक्क आणि नियम जे काही आहेत, किंवा हक्क आणि कर्तव्य म्हणतो आपण, किंवा कार्य आणि कर्तव्य म्हणतो एखाद्या पदाचे, तर इतर जशी पदांची आपल्याकडे किंवा वतनांची आपल्याकडे समकालीन काही नोंद आपल्याला आढळते किंवा समकालीन आपल्याला एखादा दाखला मिळतो की त्या वतनाची कार्य आणि कर्तव्य काय, त्या वतनदाराची कार्य आणि कर्तव्य काय, हे आपण समकालीन पुराव्याने तपासू शकतो. दुर्दैवाने सुभेदार या पदाबद्दल मुघल कालखंडामध्ये जेवढी माहिती उपलब्ध आहे थोडीफार तेवढीच आपल्याकडे उपलब्ध आहे, ती पण थोडीफार आहे, जास्त नाही आहे. आणि इंग्रज कालखंडामध्ये इंग्रजांनी जे सुभेदार पद निर्माण केलं होतं सैन्यामध्ये त्याची माहिती आहे. मराठा कालखंडामध्ये पण सुभेदार पद होतं, पण त्याच्याबद्दल आपल्याला जास्त कुठल्या बखरीमध्ये किंवा समकालीन एखाद्या दस्तावेजामध्ये उल्लेख आढळत नाही की ही सुभेदार या पदाची कार्य होती, कर्तव्य होती आणि याच्याप्रमाणे सुभेदार कार्य करत होतं. तर आता आपण काय करूयात की या 3 कालखंडामध्ये हे सुभेदार जे पद होतं ते सुभेदार पद नक्की होतं काय, त्याचे हक्क आणि कर्तव्य काय होती, ते 3 कालखंडामध्ये आपण समजून घेऊयात. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल.
सर्वात आधी आपण घेऊयात मुघल कालखंड. मुघल कालखंडामध्ये सुभेदार हे पद पहिल्यांदा आपल्याला भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणावर परिचित झालेलं दिसतं. त्या सुभेदार या शब्दाची जी व्याख्या सांगितली जाते किंवा उत्पत्ती सांगितली जाते ती अशी की सुभेदार हा जो शब्द आहे तो अरबी शब्द साब याच्यापासून निर्माण झाला आहे आणि त्याचा साब या शब्दाचा अर्थ असा सांगितला जातो की यंत्राचा बिंदू किंवा कंपास आपण ज्याला म्हणतो की जो दिशा दाखवतो त्याला साब असं म्हणतात. मग ही दिशा दाखवण्याचं आणि सुभ्याचं हे एखाद्या प्रांताचं नाव पडायचं कारण काय आहे की दिशा दर्शनाचा आणि प्रांताच्या नावाचा काय संबंध आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये अडचण अशी असे की एखाद्या साम्राज्य जर भारत देशामध्ये पसरलं संपूर्ण मोठा असे तो हिमाचल आपण म्हणतो तसं त्या साम्राज्याचे जर प्रांत पाडायचे असतील तर त्याला नावं द्यायची तर काय नावं द्यायची हा मोठ्या समस्या होती. कारण भारत हा विविधतेने भरलेला देश आहे. इथे वेगवेगळ्या वंशाचे वेगवेगळ्या आपण म्हणतो की जाती धर्माचे संस्कृतीचे लोक राहतात आणि प्राचीन काळामध्ये ते स्थलांतर सतत होत असे. त्यामुळं जर एखाद्या साम्राज्याचे आपल्याला स्वतंत्र प्रांत पाडायचे असतील जर ते प्रांत पाडण्यासाठी त्याला नाव द्यायचं असेल तर आज आपण काय केलं की भारत देश स्वतंत्र झाल्यावर भाषावार राज्य निर्माण केली. पण त्या काळामध्ये भाषा पण तेवढ्या उदयाला आलेल्या नव्हत्या किंवा भाषा निर्माण होत होत्या. भाषांचं अस्तित्व त्या क्षेत्रापुरतं मर्यादित होतं. एखादा प्रांत जो असेल मुघल कालखंडामध्ये तो प्रांत आत्ताची आपली 3-4 राज्ये मिळून बनलेला असेल. म्हणजे बंगाल प्रांत आहे जो पूर्व प्रांत आहे मुघल साम्राज्याचा. तर बंगाल प्रांतामध्ये बंगाल, ओडिसा, बिहार, उत्तर प्रदेश एवढी राज्ये येत असत. मग या राज्यामध्ये बघा किती विविधता आहे. आता मग बंगाल प्रांताचं नाव बंगाल ठेवायचं म्हटलं तर बाकीच्या लोकांचं काय करायचं हा प्रश्न त्यावेळेला निर्माण होत असे. त्याच्यामुळे जे प्रांतांची नावं ठेवली जात ती प्रांतांची नावं कळायला सोपी पडावीत म्हणून दिशेवर ठेवली जात. म्हणजे राजधानी ही मध्यभागी पकडली जात असेल. राजधानीच्या चारी दिशेला जे प्रांत असतील त्यांची ती नावं ठेवली जात. म्हणजे दक्षिणेकडे जे प्रांत आहेत दिल्लीच्या त्याला दक्कनचा सुभा म्हटलं जात असेल. बंगाल प्रांत आहे त्याला बंगालचा सुभा किंवा पूर्व प्रांत म्हटलं जात असेल. त्याचबरोबर जो काश्मीर आणि आपण म्हणतो की अफगाणिस्तानचा प्रांत आहे त्याला उत्तर वायव्य प्रांत म्हटलं जात असेल. अशी वेगळी वेगळी प्रांतांची नावं दिशांवर ठेवली जात असत आणि ती दिशांच्या आधारावर ठेवणं पण सोपं काम होतं. लक्षात ठेवायला पण सोपं होतं. आणि त्याचबरोबर एखादा राजा जर असेल तर तो राजा ज्या दिशेच्या प्रांताकडे आहे किंवा एखादं राज्य ज्या दिशेच्या प्रांताकडे आहे तर त्या दिशेच्या नावाने त्या राजाला किंवा तिथल्या सुभेदाराला संबोधलं जात असे. म्हणजे बहमनी जो राज्य होतं ते बहमनी राज्याच्या राजाला पारदार असं म्हटलं जात असं. का तर त्याचं राज्य दक्षिणेला. अशा पद्धतीने दिशानिर्देशावरून नाव ठेवणं हे सोपं पडत होतं धर्माच्या किंवा वंशाच्या नावाने नाव ठेवण्यापेक्षा. कारण धर्म आणि वंशाची जी लोक होते ते त्या काळाला सतत स्थलांतरित होत असत. एकाच धर्म आणि वंशाचे लोक राहतील एवढा छोटा प्रांत निर्माण करणं अवघड असे. आत्ताची आपली राज्य होती ती 4-5 राज्य मिळून एक प्रांत निर्माण होत असेल. अशा प्रकारचा सर्व प्रकार होता. त्याच्यामुळे ही जी नावं आहेत प्रांताची ती दक्षिण सुभा, त्यानंतर उत्तर सुभा, पूर्व सुभा अशी सुभ्यांची नावं दिशानिर्देशावर पडलेली आहेत. आणि त्याच्यामुळं जो सुभेदार शब्द निर्माण झाला साब या शब्दापासून त्याचा जो अर्थ आहे की दिशा दाखवतो. साब हा शब्द कंपास जो असतो आपण म्हणतो तो दिशा दाखवतो आपल्याला दिशादर्शकाचा काटा त्याच्यावरून हा शब्द निर्माण झालेला आहे. आता मगाशी मी म्हटलं तसं की सुभेदारबद्दल फारशी आपल्याला या पदाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. त्याची हक्क आणि कर्तव्य कुठली होती. पण मुघल प्रशासनामध्ये त्यातली त्यात आपल्याला थोडीफार माहिती मिळते. तर मुघल प्रणालीमध्ये सुभेदार या पदाचे काय हक्क आणि कर्तव्य होतं ते आपण पाहूयात. मुघल प्रशासनामध्ये अधिकृतपणे जे प्रांताचे सुभेदार असत त्यांना सुभेदार म्हणत असत किंवा त्यांना अजूनही एक नाव होतं. त्यांना नाझिम किंवा नियामक म्हणून पण ओळखलं जात असत. म्हणजे सुभेदारांना एक समांतर नाव नाझिम किंवा नियामक होतं मुघल कालखंडामध्ये. आणि त्यांची कर्तव्य अशी सांगितली जातात की सुभेदाराने सुभ्याची प्रशासन व्यवस्था सांभाळणे, सुभ्यामध्ये प्रशासन करणे, त्यानंतर व्यापार व्यवस्था सांभाळणे, वस्तूंची यशस्वी आणि सोयीस्कर संग्रहामध्ये मदत करणे, राज्याचे नियम आणि सुव्यवस्था असेल कायदा सुव्यवस्था त्याचं पालन होतं आहे का नाही ते पाहणे. याच्याबरोबर अजून जे लोक आहेत अनुभवी लोक आहेत थोडे त्यांनी वेगळं लिहिलेलं आहे की सुभेदार जो आहे तर सुभेदारांनी सर्व गोष्टी त्याच्या सुभ्यामध्ये सद्भावनेनं कराव्यात. म्हणजे लोकांच्या भावना न दुखवता त्याने गोष्टी कराव्यात, लोकांना समजून घेऊन कराव्यात, लोकांची मनं दुखवून त्याने सुभ्याचा कारभार करू नये. सुभ्यातील लोक नेहमी संतुष्ट कसे राहतील हे पाहणं ही सुभेदाराची जबाबदारी आहे. म्हणजे शेतकरी असतील, व्यापारी असतील, सैनिक असतील, प्रवासी असतील, हे सगळे संतुष्ट कसे राहतील हे पाहणं सुभेदाराची जबाबदारी. सुभेदाराने आपल्या सुभ्यामध्ये याची काळजी घ्यावी की बलवान माणसाने दुर्बल माणसाचा छळ होणार नाही किंवा बलवानांकडून दुर्बलांचा छळ होणार नाही याची काळजी घेणं, खबरदारी घेणं सुभेदाराचं काम आहे. जर कोणी असा काही छळ करत असेल कोणाचा तर त्याला दंड देणं हे पण सुभेदाराचं काम आहे. सुभेदाराने व्यापारावर नेहमी लक्ष ठेवावं त्याच्या सुभ्यातल्या.
आणि व्यापाराकडे लक्ष ठेवून व्यवस्थित कर गोळा करावा, महसूल गोळा करावा आणि तो सरकार दरबारी पाठवावा सुभ्याचा खर्च पाहून, हे पण सुभेदाराचं काम आहे. त्याच्याबरोबर जास्तीत जास्त जमीन त्या सुभ्यामध्ये आपल्या कशी लागवडीखाली आणता येईल हे पाहणं, हे पण सुभेदाराचं काम आहे. सुभेदाराचं काम हे मुख्यत्वे करून जर आपण बघितलं तर हे मुलकी स्वरूपाचं आपल्याला दिसून येतं, लष्करी स्वरूपाचं दिसून येत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला राज्य प्राथमिक अवस्थेमध्ये होती, म्हणजे दिल्लीची सुलतानशाही असेल किंवा मुघलशाही असेल, तेव्हा लष्करी अधिकाऱ्यांना सुभेदार नेमलेलं आपल्याला आढळून येतं. नंतरच्या काळामध्ये सुभेदार हे पद हे प्रशासकीय कामांसाठी एखादी स्वतंत्र व्यक्ती नेमून तिच्याकडे सोपवलेलं आढळून येतं. एखाद्या भागाचा लढाई चालू असेल त्या भागामध्ये, म्हणजे दक्खनच्या सुभ्यामध्ये सतत मराठ्यांबरोबर लढाई चालू असेल, तर त्यावेळेला कोणीतरी लष्करी मोठा अधिकारी दक्खनचा सुभेदार म्हणून येत असेल. पण तो सर्व लक्ष त्याचं लष्करी मोहिमांमध्येच असेल. त्याच्या मागे काम करणारा एक सुभेदार, आपण ज्याला म्हणतो मुलकी सुभेदार, तो प्रत्येक सुभ्यावर असतच असे. या सुभेदारांची जी नेमणूक असे किंवा बडतर्फी असे ती स्वतः बादशाह करत असे. म्हणजे बादशाहशिवाय दुसरा कोणी सुभ्यावर सुभेदार कोणाला नेमू शकत नसे. कारण आपण बघितलं की बंगाल प्रांत धरला आपण तर त्याच्यामध्ये ओडिसा, बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश एवढी राज्य आली. दक्खन सुभा पकडला तर दक्खन सुभ्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, माळवा म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतर आत्ताचं तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक एवढी तरी राज्य दक्खनच्या सुभ्यामध्ये आलीच. मग एवढ्या मोठ्या प्रदेशाचा जर कोणी मनुष्य प्रशासकीय अधिकारी असेल तर तो तेवढ्या ताकदीचा असेल आणि त्याची नेमणूक डायरेक्टली कोण करत असे, मुघल काळामध्ये बादशाह करत असे. अजून एक या सुभ्यांचा मुघल काळामध्ये बादशाहांना उपयोग होत असे तो असा की सुभे जे होते हे एक प्रकारे राजपुत्रांच्या प्रशिक्षणाची केंद्र होती. म्हणजे आपण बघतो की शहाजहान जेव्हा बादशाह होता दिल्लीच्या तख्तावर, त्याने तेव्हा औरंगजेबाला दक्खनच्या सुभ्यावर पाठवलं. शहाजहान जेव्हा शहजादा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला कुठेतरी दुसरीकडे सुभ्यावर पाठवलं. म्हणजे ह्या गोष्टी चालतच असतात की राजपुत्रांना राज्य कसं चालवावं याचं प्रशिक्षण मिळावं म्हणून त्यांची नेमणूक एखाद्या सुभ्याच्या सुभेदार म्हणून केली जात असे. कारण हा सुभा म्हणजे पण स्वतःमध्ये एक राज्यच असेल, त्याच्यामध्ये त्या सगळ्या घडामोडी घडत असत किंवा त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत असत ज्या एखाद्या राजाला तो मोठं साम्राज्य चालवेल तेव्हा कराव्या लागत असत. त्यामुळे एखादा राजपुत्र एखाद्या सुभ्यावर 2 वर्ष किंवा 5 वर्ष सुभेदार राहिला आणि त्याने जर नाच गाणी आणि दारूमध्ये वेळ दवडला नाही, व्यवस्थित जर नजर ठेवली सगळ्या गोष्टींवर, तर त्याला प्रत्यक्ष राज्यव्यवस्थेचं आणि राज्यकारभाराचं लष्करी मोहिमांचं पण ज्ञान मिळत असेल. औरंगजेबाच्या बाबतीमध्ये ती गोष्ट खरी आहे की औरंगजेबाने दक्षिणच्या सुभ्यावर असताना आणि कंधारच्या सुभ्यावर असताना पुष्कळ लष्करी मोहिमांचं ज्ञान घेतलं, तिथल्या प्रशासकीय गोष्टींचं ज्ञान घेतलं. औरंगजेबाने दख्खनमध्ये कोण खरा, कोण खोटा, कोण जवळचा, कोण दगाबाज आहे, काय करता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांना पण औरंगजेब जेव्हा दक्षिणच्या सुभ्यामध्ये होता काही काळ सुभेदार त्याच्या तरुण वयात, तेव्हा त्याने बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले की हा माणूस पुढे जाऊन आपल्याला त्रासदायक आहे. मग एखादा जर राजपुत्र किंवा शहजादा अशा प्रकारे सुभ्यावर जर व्यवस्थित लक्ष देऊन काम केलं तर सुभेदाराचा बादशाह व्हायला त्याला फारसा वेळ लागत नसे, कारण सर्व ज्ञान त्याला तिथेच मिळत असे. हे झालं आता मुघल कालखंडामध्ये. मराठा कालखंडामध्ये काय परिस्थिती होती तर मराठा कालखंडामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे शिवकालखंड आपण ज्याला म्हणतो त्या शिवकालखंडामध्ये आपल्याला सुभेदार हे पद आढळून येतं. याच्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 17वं शतक हे आपण म्हणतो की क्रांतिकारक शतक आहे. या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा स्वराज्याची स्थापना केली. मराठ्यांचं राज्य नंतर पुढे जाऊन साम्राज्य बनून प्रसिद्धीला आलं. याच्यामध्ये अनुक्रमे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाई यांचा जो कार्यकाळ होता, म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून 1630 पासून ते 1700 आपण म्हणू शकतो की औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 1707 हा आपण शिवकालखंड म्हणून ओळखतो. तर शिवकालखंडानंतर मराठा साम्राज्याचं रूपांतर, मराठा राज्याचं रूपांतर एका सरंजामशाही राज्यामध्ये झालं. त्यावेळेला सरंजामदार निर्माण झाले आणि सुभेदार या पदाची तितकीशी गरज भासेनासी झाली. त्यामुळे पेशवाई कालखंडामध्ये आपल्याला सुभेदार हे पद कमीच दिसतं. आहेत सुभेदार, नाहीत असं नाहीत, सरसुभेदार पण होते पेशवाई कालखंडामध्ये, परंतु जेवढं शिव कालखंडामध्ये त्याचं महत्त्व होतं तेवढं पेशवाई कालखंडामध्ये राहिलं नाही. सरंजामदारांचं महत्त्व जास्त वाढलं. आता स्वराज्याचा जाप्ता हे जे पुस्तक जे विश्राम माऊजी यांनी लिहिलेलं आहे, त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला एकूण 35 सुभ्यांचा उल्लेख केलेला. म्हणजे मराठा राज्य जे होतं ते 35 सुभ्यामध्ये विभागलेलं होतं. त्याच्यामध्ये कारवार, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, तसेच जिंजी परिसरातील 2 किल्ले, पुणे, ठाणे, नाशिक, कुलाबा, रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यांचा आपल्याला समावेश झालेला आढळून येतो. आता हे सुभे खरोखर होते का नव्हते आणि ते तसे कार्य करत होते का नव्हते हे आपण आता हे नाही करू शकत की प्रत्येक सुभा होताच तो आणि तिथे सुभेदार होताच म्हणून. पण ठीक आहे, 35 सुभ्यांचा आपल्याला उल्लेख सापडतो. याचा अर्थ सुभा होता आणि सुभेदारी व्यवस्था त्या काळी अस्तित्वामध्ये होती असं आपण म्हणू शकतो.
सभासद बकरीमध्ये सभासदाने असं म्हटलं आहे की मराठ्यांचं जे राज्य होतं ते साल्हेरीच्या किल्ल्यापासून गोदावरी नदीपर्यंतचा भूप्रदेश आणि तुंगभद्रेच्या बाजूने कोल्हापूर, बाळापूर, कावेरीपर्यंतचा प्रदेश अशा दुसऱ्या भागाचा त्याने उल्लेख केला आहे की या भागामध्ये मराठ्यांचं राज्य पसरलेलं होतं आणि याच्यामध्ये 35 सुबे होते, सगळे होते ते. या 35 सुब्यांमध्ये प्रत्येक सुब्याचे महसूल आकारण्यासाठी काही भाग पाडले होते. म्हणजे सुबा असेल तर सुब्याच्या अंतर्गत तर्फ किंवा परगणा येत असेल, तर्फ किंवा कर्यात येत असेल, तर्फेच्या अंतर्गत परगणा किंवा कर्यात येत असेल आणि परगण्याच्या अंतर्गत एक 60 ते 40 गावं येत असत, 40 ते 60 गावं येत असत एका परगण्याच्या अंतर्गत. अशा पद्धतीने सुभा नावाची यंत्रणा आहे, ती सुभा नावाची यंत्रणा काम करत असे. आणि शिवाजी महाराजांनी या प्रत्येक सुब्यावर स्वतः वैयक्तिक सुभेदार नेमले होते. जसं बादशाह दिल्लीचा सुभेदार नेमत असे तसं मराठ्यांच्या राज्यामध्ये पण छत्रपतीच सुभेदार नेमत असत. कुठला मंत्री किंवा अधिकारी त्यांची नेमणूक करू शकत नसे. दुर्दैवाने काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी या माणसांची नेमणूक ही गुण बघूनच त्यांचं केलेली असणार आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला एखादा मुलूक मराठे नवीन जिंकत असत शिव कालखंडामध्ये, तो मुलूक जिंकून पुढे गेल्यावर त्याची मागची व्यापाराची व्यवस्था लावणं, त्यानंतर व्यापार करण्यासाठी सिद्धी, पोर्तुगीज, त्याचबरोबर आपण म्हणतो की इंग्रज ही बिलंदर माणसं होती किनारपट्टीवर बसलेली. त्याच्याबरोबर आदिलशाही बिजापूरची होती, त्यानंतर मुघलशाही होती, गोळकोंड्याची कुतुबशाही होती, अजून छोटी मोठी राज्य होती. व्यापारी हजार प्रकारच्या असत. सुभेदाराचं मुख्य काम सुभ्याचं उत्पन्न वाढवणे असं. एक तर जमीन लागवडीखाली आणणे, लागवडीखाली आणलेल्या जमिनीचा महसूल शेतसाऱ्याच्या स्वरूपामध्ये गोळा करणे, त्या महसुलामधून जे धनधान्य गोळा झाले ते शेतकऱ्यांची, सैन्याची सगळी गरज भागली आपली, घोड्यांचा दाना वैरण चारा भागला की उरलेलं जे वरचं जे धान्य आपण ज्याला सरप्लस म्हणतो त्याची विक्री करणे. किंवा धान्यच नाही, कुठलीही गोष्ट सरप्लस जर स्वराज्यामध्ये निर्माण झाली आणि ती शिल्लक राहिली तर त्याच्या विक्रीमधून पैसे कमवणे आणि स्वराज्याच्या महसुलामध्ये भर टाकणे. त्याच्याबरोबर ही बिलंदर माणसं जी व्यापारामध्ये फसवाफसवी करत असत त्यांना ताळ्यावर आणणे, त्यांची बदमाशी पकडणे आणि संपूर्ण सुब्यावर, संपूर्ण गावांवर नजर ठेवणे, तिथल्या लोकांचा हाल पाहणे, बित्तम बातमी ठेवणे प्रत्येक गोष्टीची, मुलकी प्रशासनामध्ये काय होतं त्याची. हे सुभेदाराचं मराठ्यांच्या कालखंडामध्ये पहिलं काम असेल. आणि काही काही सुभेदार असतात ते काही काही सुभेदार हे काम करत पण असतात. म्हणजे चौलच्या सुभेदाराचं मोठं वर्णन सापडतं 1-2 प्रकारामध्ये आपल्याला, की इंग्रजांनी त्याचं वर्णन असं केलं की हा माणूस मोठा बदमाश आहे, याच्याबरोबर आपण जास्त फसवाफसवी किंवा जास्त चालूपणा करू शकत नाही, हा माणूसच स्वतः बदमाश आहे. तर इंग्रजांनी त्याला बदमाश म्हणायचं कारण हे आहे की इंग्रजांची डाळ त्याच्यापुढे शिजली नाही व्यापारामध्ये. असे काही सुभेदारांचे पण उल्लेख आपल्याला सापडतात. पण दुर्दैवाने हे 35 सुबे होते. या प्रत्येक सुब्या आपण धरून चालू की 35 सुबे होते, असतील नसतील माहीत नाही, पण लिहिले 35 सुबे होते. त्यातल्या 10 पण सुब्यांची नावं आणि या सुब्यावर या सुभेदाराची नियुक्ती केली होती या काळापर्यंत, त्याने इथे हे काम केलं होतं. दुर्दैवाने आपल्याला आज मराठ्यांच्या इतिहासामधला हा जो चॅप्टर आहे तो अजून उघडकीला आलेला नाही. म्हणजे इतिहासामधलं हे पान आहे अजून झाकलेलंच आहे. याच्याबद्दल संशोधन होणं गरजेचं आहे की नेमके सुबे किती होते, सुभेदार किती होते, कुठला सुभेदार कुठे काम करत होता. अजूनही जर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या घराण्यापैकी कोणाला सुभेदार पदवी असेल, हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि तुमच्याकडे काही दस्तावेज असेल तर कृपया ते अधिकृत संस्थेकडे तपासणीसाठी द्या किंवा सरकारकडे तपासणीसाठी द्या. जर एखाद्या विषयाची मदत झाली, त्याच्या दस्तावेजावरून काही प्रकाश पडला एखाद्या गोष्टीवर तर पडू शकतो. हे झालं आपलं मराठा कालखंडामध्ये. मराठा कालखंडामध्ये अशी व्यवस्था होती, अशी गावं होती, असे सुबे होते, असे सुभेदार होते. आणि बऱ्याचदा जे सुभेदार असतात ते सुभेदार मुलकी प्रशासनाबरोबर लष्करी कामामध्ये पण वाकबगार असत. त्यांना लष्करी ज्या मोहिमा चालत असत किंवा राजकारण जे चालत असते त्यांची चांगली जाण असते. म्हणजे राजा कोणावर तह करतो आहे, राजा कोणावर आक्रमण करतो आहे, राजा कुठे लुटालूट करायला जातो आहे, पाणी कुठं वाहत आहे, कोण काल आपला मित्र होता, कोण काल आज आपला शत्रू आहे, याचा विचार करून ही माणसं त्या सुब्यामध्ये राहत असतात. जे सुभेदार असतात ते सुभेदार फार चाणाक्ष, बुद्धिमंत, धूर्त, विचारी, दूरदर्शी असत, जे सुभेदार म्हणून लोक नेमलेले असत. आणि मुघलांच्या कालखंडामध्ये असे सुभेदार होते का नव्हते माहीत नाही, पण मराठ्यांच्या कालखंडामध्ये मात्र आपण एक 4-5 तरी माणसं म्हणू शकतो की अशी होती, म्हणून मराठ्यांचं राज्य टिकलं, त्या सुब्यामधून उत्पन्न वाढलं. पण दुर्दैवाने मी म्हटलं तसं ठामपणे त्यांच्याबद्दल हाच माणूस याच सुब्यावर होता आणि यांनी कर्तबगारी गाजवली हे म्हणायला आपल्याकडे काही लिखित समकालीन दस्तावेज माझ्याकडे तरी नाही आहेत. कोणाकडे असतील तर कृपया मला सांगा, माझ्या वाचनात आत्तापर्यंत आले नाहीत. आता आपण पुढचा विचार करू की इंग्रज कालखंडामध्ये काय झालं. तर इंग्रज कालखंडामध्ये पण सुभेदार पद होतं, पण इंग्रज कालखंडामध्ये सुभेदार हे जे पद होतं ते सैन्य दलाशी संबंधित होतं. ते कुठल्याही प्रांताचा सुभेदार म्हणून नव्हतं. तरी पण आपल्याला त्या पदाबद्दल भरपूर गैरसमज आढळतात. लक्षात येत नाही पटकन की सुभेदार पद जोडावं कसं कुठल्या ठिकाणी.
तर आपण इंग्रज कालखंडामध्ये बघूयात सुभेदार पद काय होतं. तर इंग्रज कालखंडामध्ये सुभेदार हे जे पद होतं ते प्रशासकीय अधिकार नव्हता कुठला, किंवा प्रशासकीय अधिकारी पद नव्हतं. ही एक ऐतिहासिक श्रेणी होती, एक सैन्य श्रेणी म्हणू शकतो आपण त्याला, ऐतिहासिक सैन्य श्रेणी होती. आणि हे जे सुभेदार होते फक्त भारतीय सैन्य दलातच नव्हते, तेव्हा भारत देश एकत्र होता. त्यामुळे भारतीय उपखंडामध्ये जेवढे देश त्या काळामध्ये होते ज्यांच्याशी इंग्रजांचा संबंध आला, भारत, पाकिस्तान, नेपाळ, तर ह्या प्रत्येकाच्या सैन्य दलामध्ये सुभेदारी एक श्रेणी होती. ही जी रँक होती ही रँक ब्रिटिश कमिशन अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करत असं, म्हणजे सुभेदारी श्रेणी असे ती ब्रिटिश अधिकाऱ्याच्या वरची श्रेणी नसे. कधी ब्रिटिश अधिकाऱ्यांची जी श्रेणी असते ते सुभेदार श्रेणीच्या वर चालू होत असत. जर आपण त्या काळातली श्रेणी बघितली भारतीय सैन्याची, ब्रिटिश सैन्याची, तर ब्रिटिश अधिकारी असत हे सुभेदाराच्या वर असत. कुठलाही ब्रिटिश अधिकारी कधी सुभेदाराच्या हाताखाली काम करत नसे, त्याचं रँक सुभेदाराच्या खालची नसे. सुभेदार पण हे पद होतं, हे पद जे होतं हे गैर कमिशन अधिकाऱ्यांच्या वरची रँक आहे. म्हणजे सुभेदार पदाला पण महत्त्व नव्हतं असं नाही की ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या खालचं पद आहे, याचा अर्थ अगदीच ते तळातलं पद होतं असं नव्हतं. जे आपण म्हणतो की नॉन कमिशन अधिकारी असतात, गैर कमिशन अधिकारी असतात, त्यांच्या वरची रँक होती सुभेदार पद म्हणजे. आणि जर सुभेदार हे पद जर भारतीय अधिकाऱ्याकडे नसतं, कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याकडे असतं, तर त्याची तुलना आपण कॅप्टनच्या रँकशी करू शकतो. की मिलिटरीमध्ये जे कॅप्टन असतात त्यांची जी रँक येते त्या रँकचं हे पद होतं. तेवढ्या अधिकाऱ्याने तेवढी माणसं सुभेदाराच्या अंतर्गत असत. नेपाळी सैन्य दलामध्ये पण एक सुभेदार हा एक वॉरंट अधिकारी असे. नेपाळी सैन्य दलामध्ये एक पद असे वॉरंट अधिकारी, त्याला सुभेदार म्हणत असत. म्हणजे भारतीय सैन्य, पाकिस्तानी सैन्य आणि नेपाळी सैन्य असं ब्रिटिश कालखंडामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला सुभेदार हे पद आढळून येतं. आता त्यांचा नेमका दर्जा काय होता ब्रिटिश, आपण म्हणतो ब्रिटिश सैन्यातला दर्जा काय होता सुभेदाराचा. तर पहिली गोष्ट ही आहे की सुभेदार जे होतं ते ब्रिटिश भारतामध्ये भारतीय अधिकाऱ्यांचं दुसरं सर्वोच्च पद होतं. हे पद मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्यातील प्रांताचे सुभेदार याच्यावरून घेतलं होतं. म्हणजे नाव सुभेदार होतं ते आपण म्हटलं की मुघल प्रांत आणि मुघल कालखंड आपण बघितला, मराठा कालखंड बघितला, त्यात जे सुभेदार नाव होतं त्या नावावरूनच हे नाव उचललेलं होतं. आणि दुसरा सर्वोच्च दर्जाचा अधिकारी भारतीय सैन्यातला, ब्रिटिश भारतीय सैन्यातला सुभेदार होतं. आता भारतीय सैन्यातलं त्याचं स्थान काय होतं, आपण दर्जा बघितला, पण स्थान काय होतं. तर ब्रिटिश राजवटीमध्ये सैन्याच्या पायदळ रेजिमेंटमध्ये सुभेदार जमादारापेक्षा वरिष्ठ आणि सुभेदार मेजरपेक्षा कनिष्ठ होता. म्हणजे सुभेदाराची 3 पदं होती. याच्यामध्ये जमादार एक होता, त्याच्यानंतर सुभेदार होता आणि त्याच्यानंतर सुभेदार मेजर होता. तर सुभेदार हा या दोघांच्या मधलं पद होतं. घोडदळ रेजिमेंटमध्ये पण सुभेदाराशी मिळतं जुळतं किंवा त्याच्या श्रेणीशी मिळती जुळती जमादार आणि रिसालदार ही 2 पदं आपल्याला आढळून येतात. या 2 पदांना 2 स्टारचा रँक होता, किंवा 2 स्टार म्हणतो आपण, खांद्यावर लावतो की 2 स्टार म्हणतो आपण, की 2 ताऱ्यांचा त्यांना रँक आणि दर्जा होता. 2 स्टार ते आपल्या खांद्यावरच्या स्ट्रीपवर लावू शकत असत त्यांचा अधिकार किंवा स्थान दर्शवण्यासाठी. दुसरी गोष्ट ही होती की एखाद्या व्यक्तीला जर सुभेदार व्हायचा असेल तर पहिली गोष्ट काय आहे की सुभेदार हे पद निर्माण केलं होतं ब्रिटिशांनी एका विशिष्ट कारणासाठी, की ब्रिटिशांनी स्वतःच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांची भरती केली होती आणि त्यांच्याशी संवाद साधणं सोपं जावं किंवा कोणीतरी संवाद साधणारा एक जबाबदार अधिकारी असावा म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेन्सी आर्मीमध्ये, त्यावेळेला ब्रिटिश आर्मी म्हणत नसतं, ईस्ट इंडिया कंपनी होती, ते ईस्ट इंडिया कंपनीची प्रेसिडेन्सी आर्मी म्हणत असतात त्याला. या प्रेसिडेन्सी आर्मीमध्ये बंगाल आर्मी, मद्रास आर्मी आणि बॉम्बे आर्मीमध्ये सुभेदार ही रँक लागू केली होती. कारण जे भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या अंतर्गत काम करत असतात त्या प्रेसिडेन्सी आर्मीमध्ये, त्यांच्याशी संवाद साधणं आणि अधिकाऱ्यांशी वर्षात संवाद साधणं इंग्लिशमध्ये, जी कम्युनिकेशन गॅप निर्माण होती ती भरून काढणे सुभेदार पदाची गरज होती. म्हणून सुभेदाराला तो ज्या प्रांतामधून येतोय त्या प्रांतामधली पण भाषेवर त्याचं प्रभुत्व असावं लागायचं, त्याचबरोबर त्याचं इंग्रजीवर पण चांगलं प्रभुत्व असावं लागायचं, जेणेकरून तो भारतीय सैनिक आणि ब्रिटिश अधिकारी यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करू शकेल. आता ही झालं की सैन्यामधलं आपण बघितलं त्याची गरज काय, पण जी इन्फंट्री निर्माण केली गेली त्या इन्फंट्रीची रचना कशी होती आणि त्या इन्फंट्रीमध्ये किती सुभेदार होते, तर त्याचा आपल्याला थोडासा उल्लेख सापडतो इथे की नोव्हेंबर 1755च्या HEIC या नव्याने स्थापन झालेल्या इन्फंट्री रेजिमेंटमध्ये इन्फंट्री कंपनीची जी रचना होती ती खालीलप्रमाणे होती. म्हणजे 1 सुभेदार, त्याच्यामध्ये 4 जमादार, 16 NCO म्हणजे नॉन कमिशन ऑफिसर आणि 90 सिपाई म्हणजे खाजगी सैनिक, अशी इन्फंट्रीच्या एका कंपनीची रचना होती HEICने नव्याने स्थापन झालेल्या इन्फंट्री रेजिमेंटमध्ये. सुभेदारांचं हे जे प्रमाण होतं ते अंदाजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये रेजिमेंटमधील ब्रिटिश कनिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या वाढेपर्यंत कायम होतं. म्हणजे सुरुवातीला हे भारतीय अधिकारी होते सुभेदार, पण नंतर काय झालं की ब्रिटिश अधिकारी पण त्या कनिष्ठ पदावर येऊन काम करायला लागले.
त्यांची संख्या वाढायला लागली तसं सुभेदार या पदाची भारतीय अधिकाऱ्यांची सुभेदार या पदावर किंवा त्याच्याशी मिळत्या जुळत्या पदावरची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली. आता हा जो अधिकार होता, अधिकार तर म्हणजे सुभेदार हे सैन्यातलं पद झालं, रँक झाली, त्याला काहीतरी अधिकार असणार, त्याच्या हाताखाली कोणतरी सैनिक असणार. तर त्याचा अधिकार काय होता? तर 1866पर्यंत ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये गैर युरोपियन भारतीय हा मिळवू शकणारा सर्वोच्च दर्जा होता. म्हणजे 1866पर्यंत ब्रिटिश भारताच्या सैन्यात कुठलाही गैर युरोपियन भारतीय जो सर्वात मोठं पद जे मिळवू शकत असे ते सुभेदार होतं. आणि या सुभेदाराचा अधिकार फक्त भारतीय सैन्यापुरता मर्यादित होता. म्हणजे सुभेदार त्याच्या श्रेणीच्या खाली जे भारतीय सैनिक येत असत, सगळे भारतीय सैनिक सुभेदार श्रेणीच्या खालीच येत असत, कारण सुभेदाराच्या वरती ब्रिटिश अधिकाऱ्यांची श्रेणी चालू होत असेल. तर जे भारतीय सैनिक येत असत त्या भारतीय सैनिकांपुरताच सुभेदाराचा अधिकार मर्यादित होता. कोणताही सुभेदार ब्रिटिश सैन्याला किंवा ब्रिटिश अधिकाऱ्याला कधी आज्ञा देऊ शकत नसे. म्हणजे तो फक्त ब्रिटिश सैन्यामधली भारतीय सैनिकांचीच तुकडी सांभाळत असे आणि तिलाच आदेश देत असे. ब्रिटिश सैनिक जर असतील, युरोपियन सैनिक जर असतील रेजिमेंटमध्ये किंवा इन्फंट्रीमध्ये, अगदी आपण म्हणतो की साधा शिपाई असेल एखादा युरोपियन किंवा ब्रिटिश, त्याला पण सुभेदार आदेश देऊ शकत नसे. त्याला आदेश देणारा वेगळा ब्रिटिश अधिकारी असेल. हा फक्त सुभेदार भारतीय सैनिकांपुरतं त्याला अधिकार होता आदेश देण्याचा किंवा सैन्याची रचना करण्याचा, सैन्याचे हुकूम मानण्याचा पुढे जाऊन किंवा एखादी कारवाई करण्याचा. आता सुभेदारांचं जर वर्णन करायचं म्हटलं की ब्रिटिश सैन्यामध्ये जे सुभेदार होते त्यांचं जर वर्णन करायचं म्हटलं 2 शब्दांमध्ये, आपण काय करू शकतो की जे सुभेदार होते यांना रँकनुसार पदोन्नती मिळत असे. ज्येष्ठतेद्वारे लोक वरिष्ठ आणि दीर्घ सेवा करत असत. याच्यामध्ये ब्रिटिश सैन्यामध्ये हे लोक दीर्घकाळ सेवा करत असत, त्यामुळे वरिष्ठ पदांवर असत पदोन्नती मिळाल्यामुळे. त्या काळातील त्यांना इंग्रजी मर्यादित माहीत असणारं की ब्रिटिशांशी कम्युनिकेशन करू शकतील असे विशिष्ट सुभेदार होते. हे तुलनेने वृद्ध व अनुभवी सैनिक होते. म्हणजे ब्रिटिश सैन्यामध्ये इंग्रजी सैन्याचं किंवा इंग्रजी शिपायांचं प्रमाण कमीच असे, कारण तिकडून इंग्लंडमध्ये येऊन इकडे भारतामध्ये मरायला कोणी तयार नसे. ब्रिटिश सैन्यामध्ये येऊन इथलेच सैनिक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतात. पण जे ब्रिटिश सैनिक येत तिकडून भारतामध्ये किंवा ब्रिटिश अधिकारी येत भारतामध्ये किंवा युरोपियन अधिकारी येत भारतामध्ये आणि प्रेसिडेन्सी आर्मीमध्ये किंवा नंतर ब्रिटिश आर्मीमध्ये सामील होत असतात, ब्रिटिश भारतीय आर्मीमध्ये, त्यांच्या तुलनेने हे जे सुभेदार असत सैन्यामधले ते वृद्ध आणि अनुभवी सैनिक होते. परंतु समस्या अशी होती की त्यांचं रेजिमेंटल अनुभव जरी पुष्कळ असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीने सुभेदार म्हणून आयुष्य घालवलं एखाद्या रेजिमेंटमध्ये, तर त्याच्याकडे भरपूर रेजिमेंटल ज्ञान होत असेल, त्याच्याकडे भरपूर व्यावहारिक ज्ञान पण होत असे की सैन्य रचना कशी करायची, सैन्य कसं हलवायचं, मूवमेंट कशी करायची, काय काय गरजा आहेत, काय काय अडचणी येऊ शकतात. वास्तवामध्ये आयुष्य घालवल्यामुळे भरपूर ज्ञान होतं. परंतु जे औपचारिक शिक्षण मिळायला पाहिजे त्याला अधिकारी होण्यासाठी, म्हणजे आपण असं म्हणतो की नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आपले अधिकारी तयार होतात, त्याला अधिकारी होण्याचंच शिक्षण मिळतं किंवा त्याला प्रशिक्षण मिळतं की अधिकारी होण्याचंच, की अधिकाऱ्याच्या मानसिकतेतून कशा गोष्टी हाताळल्या पाहिजेत. हे औपचारिक प्रशिक्षण किंवा औपचारिक शिक्षण हे सुभेदाराला मिळत नसे. त्याच्यामुळे सुभेदार जो असे, हा भारतीय सुभेदार ब्रिटिश आर्मीमध्ये अनुभवी सैनिक असला, त्याचं रेजिमेंटल ज्ञान जास्त असलं, इंग्लिश अधिकाऱ्यांपेक्षा व्यावहारिक ज्ञान त्याला जास्त असलं तरी त्याला मान असे त्याच्याबद्दल. पण त्याचं शिक्षण हे आणि त्याचं प्रशिक्षण हे एखाद्या आपण म्हणू शकतो की अधिकृत ब्रिटिश अधिकारी जो आहे, जो ब्रिटनमधून शिक्षण घेऊन आलेला आहे प्रॉपरली लढण्याचं किंवा व्यूहरचनेचं, त्याच्याशी मेळ खात नसे. त्यामुळे ती एक कमी किंवा उणीव किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यामध्ये आणि भारतीय सुभेदार अधिकाऱ्यामध्ये हा फरक आपल्याला आढळून येतो की हा फरक राहत असे, ही दरी त्याच्यामध्ये राहत असे. ब्रिटिश पण कधी भारतीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या भानगडीत पडत नसत. जरी सुभेदार बनवलं तरी सुभेदार पद आहे, नेमणूक केली, सुभेदार झाला तो अनुभवाने, अधिकारी होण्याचं किंवा असं काही प्रशिक्षण ब्रिटिश देत नसत. आता ही मिलिटरीमध्ये आपण जे बघितलं मगाशी मी म्हटलं की 3 पदं होती सुभेदारांची, त्याची आपण जाता जाता माहिती करून घेऊ, म्हणजे तो पण गैरसमज होणार नाही. कनिष्ठ आयोग जो होता ब्रिटिश आर्मीमध्ये, ब्रिटिश भारतीय आर्मीमध्ये, त्याच्यामध्ये सुभेदार नावाची 3 पदं होती. पहिलं पद होतं सुभेदार मेजर. हे कनिष्ठ कमिशन रँकमधील सर्वोच्च पद आहे, सुभेदार मेजर आहे ते. सुभेदार मेजर ही जी रँक आहे ती JCOची आपल्याला शेवटची पायरी देखील म्हणता येईल, म्हणजे ज्युनियर कमिशन ऑफिसची शेवटची पायरी येईल. हा सुभेदार मेजर आहे तो अंदाजे 34 वर्षानंतर सेवानिवृत्त होत असे. त्याच्यानंतर सुभेदार मेजरनंतर जे दुसरं पद येत असते त्याला सुभेदार म्हणत असत. सुभेदार हे भारतीय लष्करातील कनिष्ठ आयोगाचे अधिकारी असत. प्रत्येक बटालियनमध्ये अनेक सुभेदार असतात, म्हणजे एका बटालियनमध्ये एकापेक्षा जास्त सुभेदार असत. आणि 30 वर्षाच्या सेवेनंतर सुभेदार पदाचा शिपाई JCO पदावरून निवृत्त होत असे. सुभेदारच्या खाली अजून एक पद असे, त्याला नायब सुभेदार म्हणत असत.
तर नायब सुभेदार ही जी होती JCU रँकची पहिली श्रेणी होती. ही रँक लाल पिवळ्या पट्ट्यांसहित सोनेरी तारेद्वारे ओळखली जात होती. तर ही जी रँक होती ह्या रँकमध्ये आपल्याला दिसतं की विशिष्ट त्यांना श्रेणी मिळालेली होती. पहिली श्रेणी होती, त्यानंतर सुभेदारी दुसरी श्रेणी होती आणि सुभेदार मेजर हे सर्वोच्च पद होतं. असं आपल्याला इथे लिहिलेलं जी माहिती मिळते आपल्याला या पदांबद्दल त्याच्यातून आपल्याला दिसून येतं. आता हे जे काय आहे की काही लोक असं म्हणतात की ब्रिटिशांनी मुद्दाम सुभेदार हे नाव कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिलं की हिंदूंना डिवचण्यासाठी किंवा भारतीयांना डिवचण्यासाठी, की सुभेदार जो कधी प्रांताचा अधिकारी होता, सुभेचा अधिकारी होता, त्याला ब्रिटिशांनी काय केलं की मुद्दाम कनिष्ठ आयोगामध्ये टाकलं सैन्याच्या, भारतीयांचा अपमान करण्यासाठी. तर मला तरी तसं काही वाटत नाही ब्रिटिशांनी मुद्दाम केलं असेल. अपमान करायचं असतं त्यांच्याकडे, तर अपमान करण्याचे त्यांच्याकडे भरपूर बहाणे होते आणि त्यांच्याकडे भरपूर मार्ग पण होते. ज्या सैन्याची त्यांना गरज आहे त्याच सैन्यातल्या अधिकाऱ्याचा अपमान कशाला करतील ते. विषय हा आहे की ब्रिटिशांना भारतीय सैन्याची गरज होती मोठ्या प्रमाणामध्ये. तर भारतीय सैन्यामध्ये असंतोष पसरला तर काय होतं, ब्रिटिशांना 1857च्या बंडामध्ये चांगलं कळलं होतं. त्यामुळे अजून परत सैनिकांना दुखवण्याचा ब्रिटिशांनी मला कधी वाटत नाही 1857 नंतर प्रयत्न केला भारतीय सैन्याला दुखवण्याचा. उलट ब्रिटिश सैनिक भारतीय सैन्यामध्ये लोकांनी भरती व्हावं स्थानिक लोकांनी म्हणून अखंड प्रयत्न करत असत. त्याच्यासाठी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान करायला पण ब्रिटिशांनी कमी केलं नाही. पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर लावले होते की तुम्ही महाराजांचे वंशज आहात, तुम्ही भरती व्हा. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये ही परिस्थिती होती. तर ब्रिटिश जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सैन्यामध्ये लोकांना भरती करत असतील तर ते अपमान करण्यासाठी एखादं सुभेदार पद कशाला काढतील. विषय निघाला म्हणून सांगितलं. तर ही झाली सुभेदार या पदाची आपण पाहिली 3 कालखंडामधली माहिती जी मला आत्तापर्यंत मिळाली. याच्यामध्ये काही चुकलं असेल किंवा बोलताना पण एखादी चूक झाली असेल तर तुम्ही माझ्या नजरेस आणून देऊ शकता नेहमीप्रमाणे. हा विषय तुम्हाला कसा वाटला, मला जेवढा आत्तापर्यंतच्या संदर्भावरून कळाला तेवढा मी विषय आपल्यासमोर मांडला. तुम्ही त्याच्याशी सहमत असू शकता किंवा असहमत पण असू शकता. असहमत असण्याचा पण आपल्याला अधिकार आहे सगळ्यांना आणि मी म्हणतो तसं त्याचा आपण आदर पण करतो असहमतीचा. जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपण एकमेकांच्या असहमतीच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे. त्यामुळे मी जे काही बोलतो तो अंतिम शब्द नाही किंवा शेवटचा शब्द नाही. जेवढा माणूस अभ्यास करतो तेवढं बोलतो, जेवढं त्याच्या वाचनामध्ये येतं तेवढं बोलतो. एखादा संदर्भ कधी कधी निष्ठून जातो, बोलताना एखादी गोष्ट मागे पुढे होते. एखादी गोष्ट प्रत्येकालाच आवडेल असं नाही, असहमती पण होते. तर तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवर आपण नेहमी म्हणत असतो की असं काही नाही इथे. तुम्ही सहमत असाल तर चांगली गोष्ट आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, आवर्जून प्रतिक्रिया देऊन सांगा की सर चांगला व्हिडिओ बनवला. तुम्ही सहमत असाल तर तुमच्या कौतुकाचे 2 शब्दच हे व्हिडिओ बनवण्याची ताकद आहे. असहमत असाल तरी काही हरकत नाही. एखादा मुद्दा असहमतीचा असेल तरी तो आपण सौजन्यशील भाषेमध्ये मांडू शकतो, आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण किमंतू लाईव्ह चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा म्हणजे अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला अजून जास्तीत जास्त पाहता येतील. हे अशा प्रकारचे संशोधनपर किंवा माहितीपर व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्याला आपल्या सुदैवाने धर्मराज्य पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ते श्री राजनराजे साहेब या व्हिडिओ मालिकेसाठी प्रायोजक लाभलेले आहेत. त्यांचे देखील किमंतू लाईव्ह चॅनलतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे मनपूर्वक आभार. आपण पण फुल नाही फुलाची पाकळी काही कॉन्ट्रीब्युशन करू इच्छित असाल, आपल्याला एखादा व्हिडिओ आवडला या मालिकेमधला, आपल्याला वाटलं की चॅनलला सपोर्ट केला पाहिजे तर आपण पण गुगल पेच्या माध्यमातून सपोर्ट करू शकता. चॅनलचं मेंबर होऊ शकता. सुपर थँक्सच्या माध्यमातून चॅनलला आपण सपोर्ट करू शकता. एखाद्या विषय आपल्या चॅनलमार्फत मांडावा असं तुम्हाला वाटत असेल तर एखाद्या मालिकेला देखील आपण प्रायोजक करू शकता. अशा प्रकारे आपण चॅनलला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करू शकता. पुढचा जो आपला व्हिडिओ आहे तो पुढचा व्हिडिओ आहे तो मोकासादार म्हणजे काय. तर हे मोकासादार जे होते, मोकासादार एखाद्या जहागिरीतून महसूल गोळा करण्यासाठी सैन्य खर्च भागवण्यासाठी महसूल गोळा करण्यासाठी नेमलेले अधिकारी असतात. पण मोकासादार ही जी गोष्ट आहे, मोकासादार गोष्ट शिवकालखंडापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत छत्रपती शाहू महाराजांपर्यंत हे मोकासादार होते. त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोकासादार म्हणजे काय. तोपर्यंत पाहत राहा किमंतू लाईव्ह चॅनल. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.